गोडकर ब्राह्मण गोडकर आले सुंदर गोडकरच्या घरी त्याची भाची तर लागले ते मुद्दे मला साहेबाला 3 वेळा बोलवलं. शेवटी साहेब आले म्हणजे कापसे साहेब आले, बघितलं कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्तीमध्ये करायला किती वेळ लागतो, बाकी सगळी कामं बरी करतात, ते करायला किती वेळ लागतो, ते काढून फक्त बाजूला लावायच्या खायातला कंटाळलो सांगून मी झाला त्या गोष्टीला महिना लग्न झालं तेव्हा आली सगळी साखरपुड्याला लाईन क्लिअर करा आणि मग तुम्ही स्मार्ट खूप मागे येतात तुम्ही. माझ्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही येणार काय संबंध तुमचा? आता 1 अंतर्गत काय काय आहे, 2 अंतर्गत काय काय ते कळायला नको साहेब. एवढं आम्ही बोललो काय करणार ते फक्त सांगा आम्हाला, ते रायटिंग मध्ये द्या, मग काय बघूया. कंपनीशी केलेला करार असेल तुमचा, द्या माहितीसाठी आला असेल ना तुम्हाला. आपली आहे ऑर्डर दरवर्षी आपलं मेंटेनन्सच्या खाली बिल करायची, कॉन्ट्रॅक्टरला हे करायचं. माझी प्रॉपर्टी आहे, त्याच्यात जर तुम्हाला पोल आणि वरून तारा वडायला माझी मान्यता घ्यावी लागणार की नाही? आपण जे काय प्रोग्राम करतो महावितरण कंपनी ही काय खाजगी कंपनी नाही, गव्हर्नमेंट आर्किटेक्चर म्हणजे मान्य आहे, सगळी जनतेची कंपनी आहे, बरोबर आहे. पब्लिक युटिलिटी आहे. पण हे सार्वजनिक सेवा पुरवतो सगळा त्याच्यामध्ये काही अधिकार केलेले असतात ना, बरोबर आहे. जिथं ऍग्रिकल्चर लिहायला आहे तिथं आपण पूर्ण बघायला आम्हाला कायद्याने परवानगी, तिथं नॉन ऍग्रिकल्चर लँड आहे तिथं आम्हाला साईड नॉन ऍग्रिकल्चर म्हणून येता येईल, त्याची काही मला माहिती असं आहे. तसं नाही, माझ्या एका प्रश्नाचं गोष्ट तुम्हाला मान्यता घ्यावी हे लागणार की जे काही नाही? आपण उभे करतो का नाही, माझी समजा बागायती आहे. वैयक्तिक एमएससीबीच्या लोकांसाठी नाही तसं नाही साहेब. पब्लिकलाच फाट्यावर मारताय, पब्लिक युटिलिटीसाठी पब्लिकलाच फाट्यावर मारताय. काय इन्स्ट्रक्शन देत आहे तुमच्या ओरिजिनल येतील, तुमचा काय संबंध? माझ्या एरियामध्ये तो काम करत असताना मला म्हणजे तुम्हाला अप्रोच होणं त्यांनी गरजेचं आहे, त्यांनी प्लॅन द्यायचा आहे. तुमच्या कंपनीच्या माणसाने तुम्हाला शेड्यूल प्लॅन करून द्यायचा आहे, मेटा कंपनी बदलायचा आहे, प्लॅन द्यायचा आहे. आम्ही का बघायचं उद्या मग साहेब तुम्ही सांभाळून उत्तर द्या, आम्ही ठोकणार त्या माणसांना जागेवर आले मीटर बसवायला. तुम्ही विचारायला यायचं हे बघा आम्ही सांगतोय ठोकणार, जागेवर ठोकणार. तुम्ही कारवाई करायची जबाबदार तुम्ही, तुमचं एक्सेप्ट आहे. तुम्ही म्हणता आमचा जबाबदारी ठोकून काढणार तिथल्या तिथे. ऑर्डर जी ज्यांनी दिलेली आहे गाववाईज प्लॅन दिला असेल असं मला वाटत नाही, आणि तुमचं म्हणणं असेल तर मग आम्ही ओळखायचा होतो तोच माणूस आहे, हा अदानीचा माणूस, आम्ही कसं ओळखायचं? त्यांच्याकडे आयकर वगैरे आहे ना, काय संबंध? बरं सामान्य ग्राहकाला हे अदानीला दिलाय कसं समजणार? आणि अदानीचं सोडून किंवा नाही ऐकावं साहेब, सामान्य माणसाला हे अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय किंवा अदानीशी तुमचा एमओयू झालाय कसं समजणार ग्राहकाला? कदाचित बनावट व्यक्ती येऊ शकतो, नाही असं नाही. कदाचित नाही, मग हे सगळे बनावटच आहेत. तुम्ही घेतली जबाबदारी तुम्ही मग. त्यांना विचारू शकता की तुमची ऑर्डर दाखवा, माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये हात लावायचा तुमच्या लोकांना अधिकार नाही माझ्या परवानगीशिवाय. मी नाही तर स्ट्रेस पासून गुन्हा दाखल करू काय तुमच्या लोकांवर? स्ट्रेस पासून गुन्हा दाखल करतो, घुसखोरी, अतिक्रमण. काय करता मग तुम्ही साहेब आम्हाला कसं करणार ग्राहक म्हणून? हो ना, जे काय माझ्या प्रॉपर्टीला मीटर कुठे लावलेला असतो? माझ्या घरावर लावलेला असतो, ती माझी प्रॉपर्टी आहे. तुमच्या लोकांना काय अधिकार आहे डायरेक्ट हात लावायचा? तुमचे लोक आमचे लोक असणार तुम्ही आणि आम्ही म्हणजे काय म्हणताय काही नाही होत आहे. हे तुम्ही आजपर्यंत तुमची लोक सहकार्य करा. मी त्याला हेच सांगितलं, बाकीची सर्व्हिस स्मार्ट करा, लोक आपोआप सांगतील आम्हाला द्या म्हणून. आम्हाला कुठे काळ आहे ज्या वेळेला तुमच्याकडे खेपा व्हायला. आता त्या दिवशीचा विषय मानतो, ते ठाकूरच्या मीटरचा ना बदलून दिला, त्याच्या रिडिंग असा जुनाच दाखवता पण बिल वाढवून दिला. कसले स्मार्टपणा ही? आणि हे काय मला ऐका तरी साहेब, तुमच्याकडे दिलं झेरॉक्स दिली काढून, त्यांचा बिल भरायला विरोध होता का? नाही. पहिलं त्यांचं दाखवलं 2,500 बिल, त्यांनी सांगितलं की बाबा नाही तुम्ही ऍक्च्युअल बिल बघा नाही, तुम्ही दिला मग 4,000 दिली तरी 800 बिल, रिडिंग तेवढंच पण बिल दिलं वाढून. कसलं स्मार्ट नाही? तुमच्या समोर दिलं त्या दिवशी आणून. मग मला तुम्ही साहेब सांगता फोन करा, नाही असं झालं तसं झालं, पुढल्या बिलला दिसणार, मग त्याची किंमत पण पुढल्या बिलला दिसली पाहिजे होती, व्हॅल्युएशन. ही स्मार्ट करता, हे स्मार्टपणा आहे तुमचा. तुम्ही साहेब सर्व्हिस स्मार्ट करा हो साहेब, आणि मग बाकी सगळं वैशिष्ट्य सांगा. आज वेताळबंबडे ग्रामस्थांच्या वतीनं आमचं शिष्टमंडळ उपकार्यकारी अभियंता ओरोस यांना भेटण्यासाठी आलं होतं. त्याचं प्रामुख्याने जे काय होतं की स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे काय बदलण्याचं काम धोरण महावितरणने चालू केलेलं आहे, याच्यामध्ये थेट ग्राहकांना कुठलीही कल्पना न देता थेट स्मार्ट मीटर लावले जात आहेत अशा काही ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या.
तर या संदर्भात आम्ही चर्चा केली. याच्यामध्ये एक भयंकर अशी बाब दिसून आली की लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि महत्त्वाची विषय म्हणजे जे काही शासनाचं धोरण आहे नुसतं स्मार्ट मीटर बसवणं असं धोरण नाही, तर पायाभूत सुविधा सुद्धा तेवढ्या स्मार्ट करणं अशा पद्धतीचं धोरण त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे. परंतु महावितरणचे हे सगळे लबाड अधिकारी फक्त स्मार्ट मीटर बसवण्याकडे त्यांचं कल आहे, परंतु पायाभूत सुविधा जो काही आमूलाग्र बदल घडणं आवश्यक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर या संदर्भात आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर आव्हान महावितरणला आज दिलेलं आहे की आमच्या गावातील ज्या काही 30-35 वर्षापूर्वी ज्या काही वीज वाहिन्या जोडलेल्या आहेत आज त्या जीर्ण झालेल्या आहेत, तर त्या प्रथमतः बदला आणि आमच्या गावातले सगळे मीटर स्मार्ट करा अशा पद्धतीचं आव्हान आम्ही आज महावितरणला केलेलं आहे. दुसरी जो विषय आहे व्होल्टेज ड्रॉपिंगचा, व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा विषय आहे, तर त्या समस्यांकडे सुद्धा गांभीर्याने बघा अशा पद्धतीचं आम्ही सूचना आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे. 8 दिवसात त्याची पूर्तता नाही झाली तर ग्रामस्थांच्या वतीनं मोठं जन आंदोलन आम्ही गावामध्ये या संदर्भात उभारणार आहोत.